या शिलेदारांना विजयी करा. विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलो. कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो. एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता. असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. दिलेला शब्द पाळणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासबाईंनी घेतला की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं एकही आमदार पडू देणार नाही. आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दिला. मला अभिमान, मला आनंद, मला समाधान. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय. जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. आणि म्हणून या बाबतीमध्ये राणे साहेब आज आपल्या माहितीत आहे. निलेश इकडे बसलाय. मगाशी कोणीतरी सांगितलं राणे साहेब, रामदासबाई म्हणून. राणे साहेबांना सगळ्यात जास्त माहिती आहे. कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला खोके खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पीळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासबाई असतील, रामदासबाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार आणि रामदासबाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खर्ची करायचं. कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो? मी नेहमी सांगायचो पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासबाईंनी जो अनुभव घेतला, राणे साहेबांनी अनुभव घेतलाय, आणखी कुणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण? एकनाथ शिंदे होईल, एकनाथ शिंदे होईल, रामदास कदम. आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्त. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण आहे, इकडे याला पण आहे, निलेश म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या शाप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये. आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करता. जगाच्या काही म्हणायचं तरी ठेवा. आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असेल. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसली चिंता नाही, कसल्या चिंता नाही आणि कुठल्या चिंतालाही घाबरत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.